काल नाताळानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत होती. अरे, आपला वासुदेव असताना सांताक्लॉजचे काय कौतुक लावलंय. आणि यासाठीच म्हणून हा सुंदर असा लेख. आपण सुसंस्कृत मुखवटे घातलेली विकृत माणसं आहोत का? वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी पात्रे मला कधीच संस्कृती वाटली नाही. उलट ती भटक्या समाजाच्या पिळवणुकीची एक सांस्कृतिक व्यवस्था वाटत आली. संस्कृतीच्या तथाकथित उच्चवर्णीय ठेकेदारांनी कधीतरी आठवड्यातून एखादा दिवस पोतराज, पिंगळा किंवा वासुदेव होऊन भीक मागून पाहावी. मग समजेल की ही संस्कृती जपणे किती अवघड आहे. वासुदेवाचे गाणे फक्त ऐकायला सुंदर असते, त्याचे जगणे मात्र कधीच सुंदर नसते. पोतराजाचा आशीर्वाद घ्यायला चांगला वाटतो, पण त्याचे आयुष्य अजिबात चांगले नसते. आपल्या सोसाट्यामध्ये फेरेवाल्यांना बंदी, अन्यथा कार्यवाही केली जाईल अशा पाट्या लावलेल्या असतात. या वाक्यात वासुदेव, पिंगळा, पोतराज इत्यादी शब्द सायलेंट असतात. ज्यांना तुम्ही तुमच्या सोसायटीत प्रवेशही देत नाही, ते तुमच्या संस्कृतीचे वाहक कसे असू शकतील सांगा बरे. काही प्रश्न विचारण्यासारखे आहेत माझ्याकडं. वासुदेव, पिंगळा, पोतराज ही आमची संस्कृती आहे असे अभिमानाने सांगणाऱ्या स्वतःच्या मुलांनी ही संस्कृती जपण्यासाठी तसे होऊन फिरलेले चालेल का? खुद्द वासुदेव, पिंगळा आणि पोतराज यांनाही वाटते की आपण जे कष्ट करतोय ते आपल्या मुलांच्या वाट्याला अजिबात येऊ नये. मग यात नेमकी कोणती संस्कृती दडलेली आहे या महाराष्ट्राची? अभिनय म्हणून ही पात्रे साकारून पैसे कमवणे आणि उदरनिर्वाहासाठी मजबुरी म्हणून हे आयुष्य जगणे, यात जमीन आसमानाचा फरक आहे. तमाशावर चित्रपट काढून निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंत श्रीमंत झाले, पण ज्यांच्या आयुष्यावर हे चित्रपट निघाले त्यांच्या आयुष्यांचा मात्र तमाशाच आजपर्यंत आपण पाहतोय. आम्ही मासे, मटण आवडीने खातो, पण ज्यांच्याकडून ते विकत घेतो त्यांच्या वस्तीत मात्र जायला तिरस्कार वाटतो. आपल्या घरातील मुलाने फॅशन म्हणून केस वाढवले तर आपण विचारतो, काय पोतराज व्हायचं का तुला? आणि सहज मुलाने बोटाने काही वाजवले तर म्हणतो, काय वाजंत्री होऊन नाचायचं आहे काय? आम्ही तुळशीचे लग्न मोठ्या थाटामात्रामध्ये लावतो, पण गरिबाच्या लग्नाला मात्र मदत करणे सोडा, साधे तिथे जाणे सुद्धा कष्टाचे होऊन जाते. वासुदेवाची वारी नेहमीच तुमच्या दारावर येते, पण कधीतरी तुमची वारी वासुदेवाच्या दारावर गेली आहे का विचारा स्वतःला. तेव्हा त्या रखुमाईच्या डोळ्यात पहा, मग समजेल की तिचा पांडुरंग किती फाटका आहे. जाऊन पहा मर्याईचा गाडा ओढणाऱ्या त्या पोतराजाच्या संसाराचा गाडा कसा मोडकळीस आला आहे. पहा जागे होऊन जरा, तुम्हाला झोपेतून उठवणाऱ्या पिंगळ्याच्या आयुष्यातील रात्र अजूनसुद्धा तशीच काळी कुट्ट आहे. तुम्हाला प्रसन्न करणारा हा पिंगळा, वेळ सांगणाऱ्या पिंगळ्याची स्वतःची चांगली वेळ अजून कधी आलेलीच नाही. लहान मुलांना विरंगुळा म्हणून आपण वासुदेव, पोतराज आणि पिंगळा दाखवतो. त्यांना प्लॅस्टिकचे डमरू, डपडे, ताशा आणि ढोलकी घेऊन देतो. सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या मुलांना तसा मेकअप करायला लावतो, पण एकदा त्यांच्या खऱ्या मुलांची अवस्था पाहायला हवी आहे आपण. फाटक्या तुटक्या कपड्यात, काळवटलेल्या शरीराने आणि रापलेल्या चेहऱ्याने वावरणारी, बालपण हरवलेली त्यांची पिढी आपण डोळ्याआड कशी काय करू शकतो? सिग्नलवर भीक किंवा खाऊ देऊन त्या बदल्यात फोटो काढून आपण सोशल मीडियावर अशा लोकांचे स्वतःचे कौतुक करण्यासाठी फोटो काढतो. साधी मदत तर गेलीच, पण फुकट न देणाऱ्या आपण लोककला जपण्यासाठी ओरडतोय. का करतोय असे? लोककला जपण्याच्या नावाखाली आपण एका मोठ्या लोकसमूहाचा गळा दाबतोय हे आपल्या लक्षात का येत नाही? दारात आलेल्या भिकाऱ्याला कधीतरी काहीतरी देऊन मोठी समाजसेवा केल्याच्या आविर्भावात वावरणाऱ्या संस्कृतीच्या ठेकेदारांना एकच माझं सांगणं आहे, संस्कृती जपण्यासाठी केवळ बोंबलण्यापेक्षा स्वतः कृती करा. स्वतःचा झेंडा हाती घ्या आणि एकतरी स्वतःचे मूल संस्कृती जपण्यासाठी सोडा. पोतराज व्हा, मर्याईचा गाडा ओढा, पिंगळा होऊन पहाटे गाणी म्हणत फिरा, वासुदेव व्हा आणि अंगावर चिंध्या बांधून भीक मागा. घरातील स्त्री मुरळी म्हणून सोडा. संस्कृती जपायची म्हणजे हे तर करावेच लागेल. जमेल ना मग तुम्हाला हे? माझ्या प्रिय ठेकेदारांनो, किती दिवस या भटक्या जाती जमातीची पिळवणूक करत राहणार आणि संस्कृतीच्या नावाखाली किती काळ विकृतीचे रक्षण करत राहणार हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील अशा प्रकारचे ठेकेदार? आमचा संत हरवलेला नाही, आमचा विवेक हरवला आहे. आमच्या संस्कृतीची तुळस हरवलेली नाही, तर आमच्या विकृतीचा कळस हरवला आहे आणि तो कळस सध्या झालेला आहे. दुर्दैवाने आपण सुसंस्कृत मुखवटे
घातलेली विकृत माणसे आहोत हे कधीच नाकारता येणार नाही.